मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुढील 24 तास मुंबईसह कोकण, पुणे, सातारा या ठिकाणी अतिवृष्टी होईल असा इशारा दिला गेलाय। ठाणे, पालघर, कोल्हापूर, अमरावती, अकोला, यवतमाळसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। मात्र कालच्या मुसळधारेनंतर आज सकाळी मुंबईसह कोकणात सुद्धा उपनगरात सुद्धा पावसाची थोडीशी उसंत पाहायला मिळते। तर कुठल्या जिल्ह्याला नेमका कुठला अलर्ट पावसाचा दिला गेलाय आपण बघूया। मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे। रायगड जिल्ह्याला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा रेड अलर्ट दिला गेलाय पावसाचा। सिंधुदुर्ग त्याचबरोबर साताऱ्यात सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने। पुणे जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट आहे। कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय। ठाणे जिल्ह्यासह पालघरला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। अमरावतीला सुद्धा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे पावसाचा। अकोल्यात सुद्धा हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। यवतमाळला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। तर मुंबईमधून प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। धनंजय, सध्या मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे? काल मुसळधार पाऊस झाला, जनजीवनावर मोठा परिणाम झाला, आज नेमकं काय परिस्थिती आहे? रिद्धी, काल जे आहे काल मुसळधार पावसाने मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात हजेरी लावली होती आणि काल जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। लोकल सेवा असेल, वाहतूक सेवा यावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे काल आणि आज देखील या पावसामुळे, मुसळधार पावसामुळे शाळांना देखील आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली। मात्र आज जर पाहिलं तर आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली आपल्याला। मुंबईमध्ये जे आहे ते पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो मुंबई आणि उपनगरात जारी करण्यात आला होता। मात्र सकाळपासूनच पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसताना दिसत नाही। काही ठिकाणी ज्या आहेत त्या हलक्या सरी बरसताना पाहायला मिळाल्या। मात्र जो रेड अलर्ट दिला होता त्यानुसार मुंबईत तरी सध्याची परिस्थिती जी आहे ती शांत असलेली आपल्याला पाहायला मिळते। पाऊस जो आहे तो पावसाने जे आहे ते विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर रेड अलर्ट जो आहे तो मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी जो आहे देण्यात आला होता। पुण्याला आणि साताऱ्याला देखील देण्यात आला होता। मात्र मुंबईमध्ये पावसाने जो आहे ते विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली। त्याचबरोबर पुणे असेल, ठाणे असेल, पालघर असेल, यवतमाळ असेल या ठिकाणी जो आहे तो पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने जारी केला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अद्याप जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळते। येत्या काही तासांमध्ये पाऊस जो आहे तो मुसळधार बरसण्याची शक्यता अजूनही हवामान खात्याने वर्तवलेली आहे। कारण की 24 तास जे आहेत ते हवामान खात्याने वर्तवले होते। त्यामुळे आणखी काही तास जे आहे या तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस जो आहे तो मुसळधार बरसण्याची शक्यता आहे। त्यामुळे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल, कारण की त्याच रेड अलर्टमुळे आज शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती। मुंबईकरांना आजचा हवामान खात्याने जो रेड अलर्ट दिलाय पावसाचा तो विसरून चालणार नाही, जरी सध्या पाऊस थोडासा थांबला असला तरी सुद्धा। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। याच्यानंतर थेट पुण्यामध्ये जाऊयात। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? पावसाचा जोर ओसरलाय का? मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं आपण पाहिलं, पण पुण्यात मात्र पाऊस पडलेला नाही। आज शाळांना जिल्ह्यातल्या सुट्टी देण्यात आलेली आहे। अतिमुसळधार पाऊस आज पुण्यात पडेल असं सांगितलं जात होतं। भारतीय हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला। मात्र आज पुण्यात पाऊस पडलेला नाही। अगदी सकाळपासून कोरडं वातावरण होतं। आता जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळते, मात्र पाऊस अजूनही पडलेला नाही। एकीकडे भारतीय हवामान विभागानं अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलेला होता, मात्र अजून अर्धा दिवस संपत आलाय, पाऊस पडलेला नाही। वेगवेगळ्या ठिकाणी जिथे शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत, आता तर मीम्स सुरुवात झालेली आहे व्हायरल व्हायला, की शाळांना सुट्टी असल्यामुळे पाऊस पडत नाहीये। एकूणच आपण जर बघितलं पुण्यातल्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये तर 35 ते 40 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस जो आहे तो पडलेला बघायला मिळतोय। साधारणपणे 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर शाळांना सुट्टी दिली जाते। मात्र भारतीय हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला होता आज पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडेल असा, त्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पण पुणेकरांना प्रतीक्षा आहे पाऊस कधी पडतो याची। निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी। तर राज्यामध्ये कुठे अतिवृष्टी झाली आहे तर कुठे अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडला तर विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे। राज्यातल्या 23 जिल्ह्यांमध्ये अजूनही जोरदार पाऊस झालाच नाहीये। पावसाअभावी मराठवाड्यामध्ये 90% पेरण्या खोळंबलेल्या आहेत। मराठवाड्यातील अनेक धरणांनी तळ गाठलेला आहे।
दमदार पावसाची प्रतीक्षा या धरण क्षेत्रामध्ये अजूनही आहे। मराठवाड्यातील अनेक भागात 10 ते 15 दिवस पावसाचा खंड आहे। पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे। जवळपास 71 गावांमध्ये टँकरनं पुन्हा एकदा पाणी पुरवठा केला जातोय। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। सचिन, मराठवाड्यामध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। पेरण्यांची नेमकी काय स्थिती आहे तिथे? रिद्धी, जर आजचं सांगितलं, जरी हे तुम्हाला पाऊस दिसत असलं, मात्र हे रिमझिम पाऊस आहे, अधूनमधून सुरू आहे। जर मराठवाड्याचा विचार केला तर सरासरीच्या केवळ 60% एवढाच पाऊस पडलेला आहे। 40% पाऊस कमी आहे सरासरीच्या, एवढी भीषण परिस्थिती आहे। तर 2 जिल्हे परभणी आणि हिंगोलीचा जर विचार आपण केला तर 50% पेक्षाही कमी सरासरीच्या त्याचा पाऊस पडलेला आहे। आणि अशा परिस्थिती ही सध्या खरीपाची आहे। गेल्या वर्षीचं गतवर्षी आपण पाहिलं होतं की खरीपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेलो होतो, मोठी घट उत्पादनात झाली होती। तशाच पद्धतीने आता देखील होण्याची चिन्हे आहेत जर मोठा पाऊस पडला नाही तर। 7 जून साहजिकच 6 जून नंतर पाऊस रिमझिम पडत असतो आणि शेतकरी आपल्या पेरण्या पूर्ण करत असतात। पेरण्या तर झाल्या, मात्र पावसाने दडी मारल्यानंतर आता पिकं करपायला लागली होती अनेक मंडळांमध्ये। तर आपण पिकं करत सध्या असं म्हणावं लागेल, जोरदार पाऊस तिथेही पडावा आणि बळीराजा सुखावला जावा एवढीच अपेक्षा करू शकतो आपण। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।